नमस्कार. आपण पाहत आहोत छत्रपती महाराष्ट्र न्यूज चॅनल. पुण्यामध्ये एका आर्थिक फसवणुकीचा गुन्हा घडलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आपल्याला आता वकील साहेब आणि त्यांचे अर्जदार हे आपल्याला माहिती दिली की गुन्हा घडण्याचा प्रकार असा आहे की दुर्गेश सिंग यांनी या भावांना असं सांगितलंय की मेडिकल मधून खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मी फायदा करून देतो आणि यांच्याकडून जवळपास 15 ते 25 लाख रुपयाची यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. त्या संदर्भात आपल्या सोबत ऍडव्होकेट साजिदचे काय साजिदचे भाई आपण काय माहिती द्या? हे आमचे पक्षकार आहेत वकील नमी खान. पुण्यामध्ये दुर्गेश सिंग नावाचा व्यक्ती आहे. तो राज मेडिको नावाचे मेडिकल चालवतो. त्याच्या मेडिकलचा व्यवसाय आहे. त्याने तौसिफ खान यांना आम्हीच दाखवलं तर तुम्ही मेडिकलच्या व्यवसायामध्ये पैसे गुंतवणूक करा, तुम्हाला नफा मिळेल या आशेने यांनी त्यांना पैसे दिले, पैसे गुंतवणूक केले मेडिकल व्यवसायामध्ये. सुरुवातीला त्यांनी यांना नफा पण दिला. नंतर यांच्याकडून 20 लाख रुपये घेऊन तो पसार झाला. तो समोर येत नाहीये. तसेच यांना माहिती मिळाली पक्षकारांना की त्याने पुण्यामध्ये भरपूर लोकांना असाच आर्थिक कंटा घालून तो फरार झालेला आहे. आता त्याचे जे काही गुंड लोक साथीदार आहेत, त्याचे गुडगे लोक यांना रात्रीच्या वेळेस दिवसात धमक्या देऊन यांना त्रास देत आहेत. सांगतायत तर तुम्ही दुर्गेश यांच्याकडून पैशांची मागणी करू नका, नाही तर तुम्हाला हत्याराने कापून टाकणार. आम्ही आज रोजी माननीय पोलीस आयुक्त सह पुणे यांना लेखी तक्रारी दिलेल्या आहेत. माननीय कलेक्टर साहेबांना तसेच संबंधित पोलिसांना व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही लेखी तक्रारी देऊन दाद मागणार आहे.